तर ते नाही होत कोणाला. मग काय अनावश्यक काही रिस्क घेऊन करतात, बंद तर बंद, बघू काय होईल ते होईल, अशा गोष्टी नाही. 75 दिवसासाठी जे काही बंदी कालावधी आहे, प्रत्येकाचा परिवार आहे, शाळेच्या फीज आहेत, काही इतर काही गोष्टी घरगुती आहेत, तर ह्या दिवसामध्ये काय करायचं? तर 75 दिवसांनी एखादा पूर्ण परिवार घेऊन गप्प बसायचं कशासाठी? पावसाळ्यात मच्छीमारांच्या जीवित आणि वित्त रक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली. मत्स्य व्यवसाय विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार 1 जून 2026 ते 31 जुलै 2026 या 61 दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत सर्व प्रकारच्या यांत्रिक आणि यंत्रचलित मासेमारी नौकांना समुद्रात जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली. मत्स्य व्यवसाय विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार या बंदीच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन करून समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम सुधारणा 2021 अंतर्गत अत्यंत कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे राज्यातील सर्व मच्छीमार, नौका मालक, तांडेल आणि खलाशी यांनी शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. या संदर्भात सागरी मच्छीमारांचा व्यवसाय करणारे नौका मालक राम कोळी यांची प्रतिक्रिया समोर आली. त्यांनी सांगितले की नोटीस जारी केली ठीक आहे, मात्र 2 महिने आमच्या उदरनिर्वाहाचं काय? सरकारने आमचा विचार करावा. आपण पाहतोय की 21व्या शतकातलं शहर म्हणून आपल्या नवी मुंबईला ओळखलं जातं, स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं. पण ही स्मार्ट सिटी या भूमिपुत्रांच्या जमिनीवर वसलेली आहे आणि या भूमिपुत्रांचा जर खरं जर काय व्यवसाय असेल तर तो मच्छीमारीचा व्यवसाय आहे. कारण त्यांच्या जमिनीच्या बाजूला लगतच असा मोठा एक अरबी समुद्र आहे, ज्याच्यामध्ये ते मच्छी पकडण्यासाठी जातात. छोट्या छोट्या बोटी आहेत, तुम्ही पाहता इथे असंख्य बोटी आहेत, जवळजवळ 250 ते 300 बोटी आहेत. पण सरकारने आता 1 जून ते 31 जुलैपर्यंत निर्बंध घातलेले आहेत. कारण 15 ऑगस्ट असं त्यांना एक नोटीस सुद्धा पाठवलेली आहे. आता या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की आज 15 म्हणजे 11 तारीख आहे. 7 जूनला पाऊस सुरू व्हायला पाहिजे, परंतु 11 तारीख झाली तरी पाऊस नाहीये. त्यामुळे हे जे मच्छीमारी करणारे जे बांधव आहेत हे हतबल झालेले आहेत, कारण पाऊस नाहीये. आणि जर तुम्ही नोटीस काढली असेल, एक तर आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाहीत आणि जर गेलं तर आमच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते. सर काय सांगाल, हे जे आता सरकारने प्रतिवर्षाप्रमाणे सुद्धा एक नोटीस पाठवलेली 1 जून ते 31 जुलैपर्यंत तुम्ही समुद्रात जायचं नाही, कारण एक तर तुमच्या जीविताची सुद्धा काळजी घेतली जाते आणि नुकसान सुद्धा तुमचं होणे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आम्ही सरकारने दिलेल्या नोटीशी एकदम सहमत आहोत आणि सरकारला त्या नोटीसी संदर्भात आमचं सहकार्य पण आहे. सर्व मच्छीमार बांधवाचं, अगदी पूर्ण महाराष्ट्राचं. मी माझ्या इथल्या एक स्थानिक मच्छीमार आहे, पूर्ण महाराष्ट्रभर मच्छीमार जे काही लोक आहेत त्यांचं सहकार्य आहे. पण 2 महिने म्हणजे छोटे दिवस नाही, 2 महिने म्हणजे आता भरपूर काळ झाला, 60 दिवस जो, आणि आता तर त्याच्यामध्ये 15 दिवस अजून वाढले. जर 75 दिवस मासेमारी बंद ठेवायची, ह्याला आमचा सपोर्ट आहे की का, कशासाठी, त्याच्याविषयी सरकारने चांगली एक GR पण काढलाय. तुम्ही कशासाठी, त्याच्या संबंधात काही आम्हाला प्रश्न नाही. पण 75 दिवसांनी एखादा पूर्ण परिवार घेऊन गप्प बसायचं कशासाठी? का? म्हणजे असं सरकारने त्याच्याविषयी काहीतरी तरतूद केली पाहिजे. आणि असं नाही की जेव्हा तारीख येते त्यावेळेस ती नोटीस निघते की बाबा फेब्रुवारी मार्च पासून, आणि वर्षानुवर्ष आलंय महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार या प्रत्येक स्टेटमध्ये. पण महाराष्ट्रात तर एकदम अनास्थ आहेत. गोव्यासारख्या ठिकाणी अनुदान आहे, एका बोटीमागे 3,500-4 हजार रुपये, किंवा गुजरात सारख्या, साऊथ सारख्या. पण महाराष्ट्रामध्ये ती सोय अजून तरी मासेमारी लोकांना कोणत्याही प्रकारची देत नाहीत. तर आता तुमच्या अनेक संघटना या ठिकाणी आहेत, या संघटनेच्या माध्यमातून जसं तुम्ही आता गुजरात बोललात, गोवा बोललात, की जिथे मच्छीमारी व्यवसाय करणाऱ्यांना अनुदान दिलं जातं, यासाठी तुम्ही सरकारकडे काय प्रयत्न केलेला आहे? कारण डिझेल लागणाऱ्या ज्या अनेक गोष्टी असतात त्याच्यात मध्ये सरकारने काय तुम्हाला? त्याच्यासाठी डिझेलसाठी अनुदान वगैरे. आमचं म्हणणं हे 75 दिवसासाठी 75 दिवसासाठी जे काही बंदी कालावधी आहे, प्रत्येकाचा परिवार आहे, शाळेच्या फीज आहेत, काही इतर काही गोष्टी घरगुती आहेत, तर ह्या दिवसामध्ये काय करायचं? तर त्याच्यासाठी तुम्हीच ते सुचवा. आमच्याकडे भरपूर काही आहे त्याच्यासाठी पर्याय आहेत, पण सरकारने काहीतरी सुचवलं पाहिजे, हे असे पर्याय तुमच्यासाठी काय याचे योग्य आहे. तर काहीच नाही त्याच्याबद्दल, म्हणजे ते बोलत पण नाही. अधिकारी येतात त्याच्याविषयी त्यांच्याकडे काय, अधिकारी त्यांचा आता जवळजवळ ही जो GR जो 20 वर्षापासून त्याचा पुनर्विचार परत, जो काही GR निघतो वर्षानं तोच परत पाठवला जातो. पण असं नाही की बाबा आता हे तर मँग्रोव्ह वाढले आहेत, बाबा इकडे हा इफेक्ट कमी झालाय,
पावसाचा इफेक्ट कमी झालाय किंवा समुद्राचं उत्पादन कमी झालंय का वाढलंय, पण त्याचा सर्वे अजून होत नाही. जी GR आहे, जो नोटीस आहे ती रिपीट होते. तर त्याच्यानंतर त्याचा सर्वे अजून त्या परत झाला नाही. बाबा 10 वर्षानंतर 5 वर्ष या कोस्ट लाईनचा सर्वे झाला पाहिजे, ठाणा कोस्ट लाईनचा, रायगड कोस्ट लाईनचा. ते अजूनपर्यंत काही सर्वेच नाही त्या गोष्टीचा. फक्त ती नोटीस 1 जून आली का नोटीस पाठवायचे काम झालं. 75 दिवस तुम्ही गप्प बसायचं. त्याच्यासाठी ना अधिकारी कोणी येत ना काही बोलत नाही. बाबा तुम्हाला काय पर्याय हवाय हे आम्हाला विचारलंय, तुम्हाला काय पर्याय हवाय 75 दिवसासाठी. तर त्या पत्रकार तुमच्या या न्यूज चॅनल मार्फत थोडं या गोष्टी पुढे जाव्यात ही मला हे आहे. म्हणजे खंत नाही आहे, म्हणजे माझा हा एक मेसेज आहे की असावं की या 75 तुम्ही काहीतरी पर्याय सुचवावं किंवा तुमच्याकडे जे जास्त पर्याय आहेत. मासेमार हा एक बाबा मच्छीच पकडायची, याच्या व्यतिरिक्त त्याला टेक्निकल दुसऱ्या काही गोष्टी नाही. पण जसं काही आपलं मत्स्य शेतीसारख्या गोष्टी आहेत, ह्याच्याविषयी सरकारने थोडंसं प्रोग्रामिंग करावं. मँग्रोजचा एरिया, मँग्रोजमध्ये काय करता येईल, पावसाळा आहे पण मँग्रोजमध्ये काय उत्पादन घेत, ह्या गोष्टीसाठी सरकारने थोडंसं लक्ष घालावं. पण आता इथे बघतोय आपण की 21व्या शतकातलं शहर म्हणून आज मुंबईकडे पाहिलं जात आहे. आज हजारो कोटीची या उलाढाल या मुंबई महापालिकेची होते. ह्या सगळ्या बाबतीत जर शहर हे फक्त तुमच्या जमिनीवर वसलेलं आहे, बरोबर. तर महापालिका या संदर्भात तुम्हाला सहकार्य करण्याचा नाही, अजिबात नाही. अजून तरी काही असं काही त्यांच्याकडून काही हे नाहीये. काय त्याला म्हणलं पाठपुरावा किंवा एक कोऑपरेट, बाबा तुम्ही मासेमारी आहेत का, तुम्हाला या काळात 75 दिवसासाठी आहे. कारण त्यांचा याच्यामध्ये काही रोल नाहीये. ते त्याचा महाराष्ट्र शासनचा GR आहे, तर ते तुमचं त्यांच्याशी काय संबंध आहे. पालिका हे त्यांचं फक्त भूखंड, याच्या व्यतिरिक्त मासेमारी आणि सागर हा त्यांचा विषय नाहीये. पण आता तुम्ही म्हणाला ठीक आहे त्यांचा विषय ना बरोबर आहे, पण आता जसं तुम्ही म्हणा मत्स्य व्यवसाय त्याला आपण होल्डिंग पॉइंट छोटे छोटे असतात की चला बघ त्याच्यात मच्छी टाकली तर त्याच्यातून सुद्धा आपण एक जर साधन मिळालं तर आपल्या कुटुंबाला सुद्धा एक आधार मिळेल. 1 एकर जागा असली तर जवळजवळ 10 माणसांना रोजगार मिळू शकतो, 10 माणसाचं उत्पन्न त्याच्यात निघू शकतं. त्याच्याशिवाय काहीतरी त्या लोकांनी पर्याय सुचवला पाहिजे, कारण त्यांच्याकडे मोठा सर्वे. आम्ही काय या एरियामध्ये फक्त फिरणार आहे, पण सर्वे हा त्यांच्याकडे बाबा तुम्ही ह्या व्यतिरिक्त काय करू शकता. एक बाबा दर 5 वर्षांनी 10 वर्षांनी एक सर्वे झाला पाहिजे त्या कोस्ट लाईनसाठी. प्रत्येक कोस्ट लाईनसाठी एक सर्वे झाला पाहिजे. माझं हे मत आहे. सर्वे होत नाही, प्रत्येक वेळी जी नोटीस आहे ती नोटीस छापली जाते, पुढे येते, तेवढंच काही. बरं, आता तुम्ही बघताय की या ठिकाणी हा जो पूर्ण पट्टा आहे, आपण आपल्या दिघ्यापासून जर बघितलं तर असंख्य गावं आहेत. काही लोकांनी तिथे आपण होल्डिंग पॉइंट्स म्हणजे छोटे छोटे मत्स्य शेती तयार केली. अधिकाऱ्यांच्याकडून त्यांना सहकार्य मिळेल ते सुद्धा बंद झालेले आहेत. की या संदर्भात आता तुम्ही अनेक संघटना ज्या आहेत त्या तुम्ही पुढे प्रयत्न करणार होते, कारण उत्पन्नाचं साधन तुमचं थांबलेलं आहे. ते पूर्णपणे 75 दिवस खाऊ नाहीये. 75 दिवस उत्पन्नाचं एखादं घरातलं साधन बंद राहणे म्हणजे, तर ते नाही होत कुणाला. मग काय अनावश्यक काही रिस्क घेऊन करतात. बंद तर बंद, बघू काय होईल ते होईल, अशा गोष्टींनी. या गोष्टींमध्ये सरकारने काहीतरी, गव्हर्नमेंटने काहीतरी सुचवलं पाहिजे याविषयी की ह्या गोष्टी तुम्ही अवेअरनेस केलं पाहिजे. अवेअरनेस त्यांचं बंदी काळाचं अवेअरनेस आहे, पण त्या बंदी काळाच्या अवेअरनेस व्यतिरिक्त तुमचा पाठपुरावा मच्छीमारांसाठी काय आहे. आता इथं होल्डिंग पॉइंट सारख्या गोष्टी नाहीये. मँग्रोज सारखे मोठा बेल्ट आहे, मँग्रोज मधून काय करता येईल का उत्पन्न, अशा गोष्टीचं त्या लोकांनी पाठपुरावा घेतला पाहिजे. बरं, आता दुसरा एक शेवटचा प्रश्न असेल की तुम्ही ज्यावेळेला आतमध्ये जाता 11 मैल किंवा पुढे जरा जातात, त्यावेळेला जर एखादी जर अपघाती दुर्दैवी घटना घडली तर तुम्हाला शासनाकडून काय मदत वगैरे होते का? नाही, तसं शासनाने कळवलंय की प्रत्येकाला काही संबंध त्या याच्याशी नसणार आहे दुर्घटनेशी. नाही, बंदी काळात ठीक आहे. बंदीच्या त्यावेळेस प्रत्येक होडीचा एक इन्शुरन्स असतो, त्यामुळे त्या इन्शुरन्स बोटीचा असतो किंवा व्यक्तिगत जे काही असतात त्यांचा इन्शुरन्स असतो. त्यामुळे ती चिंता, त्या दुर्घटनेशी काही झालं तर एक इन्शुरन्स असतोच. आता काही बोटी अशा आहेत की ज्या LED लावून, त्याच्यामुळे काय झालं की छोटे छोटे जे तुमच्यासारखे जे मच्छीमारी करणारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा मोठा अन्याय होत आहे. तिकडेही सरकारचं अद्याप लक्ष नाही. काय नक्कीच. आता LED हा आता आम्ही बॅक वॉटरमध्ये जवळजवळ आम्ही 20 मैल आतमध्ये आहोत.
त्यामुळे आम्हाला तेवढा काय असं काय त्याच्यातला अंदाज नाही, पण अलिबाग सारख्या ठिकाणी त्याचा नक्कीच मोठ्या प्रमाणात फरक पडलाय. तो फरक आम्ही पण जाणवेल, आम्हाला काही वर्ष तर गेली नाहीत पण थोडाफार जाणवायला लागलाय. कारण मासेमारीमध्ये तर बरेच तफावत झाले की मासेची गुणवत्ता किंवा साईज व्हेरिएशन भरपूर म्हणजे जे काही प्रमाण होतं ते नक्कीच इकडे फरक पडलाय. तुम्ही बघताय की हे सगळे मच्छीचे व्यवसाय करणारे, मच्छीमारी करणारे हे लोक आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या सरकारने जो GR काढलेला आहे की 1 जून ते 31 जुलैपर्यंत तुम्ही आतमध्ये जाऊ नका, पण आता या 2 महिने ते त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार याकडे मात्र सरकारचं लक्ष नाही. आणि मग अशा वेळेला मुलांचं शिक्षण आहे, घराचं संपूर्ण भार त्यांच्यावर पडलेला असतो. तर एकच मत आहे की जर 2 महिने आम्हाला जर तुम्ही थांबवताय तर मग एक तर मच्छी व्यवसाय करण्यासाठी, एक मत्स्य व्यवसाय करण्यासाठी एक तलाव, ज्याला आपण होल्डिंग पॉईंट बोलतो, किंवा कुठे मोकळी जागा असेल तिथे तरी कमीत कमी आम्हाला उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करून द्यावं, किंवा आम्हाला 2 महिन्यासाठी अनुदान द्यावं, हीच या मच्छीमारांची मागणी आहे. सरकार काय निर्णय घेतं ते आपण पाहूया. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी.